नमस्कार, मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात। आज आहे दिवस चौथा डेली व्लॉगिंगचा। कंटिन्यू करण्याचा प्रयत्न चालू आहे, तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या माझ्या पाठीशी कायम। तर आज आहे नवमी आणि आमच्या इथे नवमीला पूर्ण नसतं, तर ते का असतं कसं असतं ते तुम्हाला पुढे सांगेल। कारण की दसऱ्याच्या दिवशी न घालता आमच्या इथं आजच असतो आणि देवीला नैवेद्य असतो। तर आज परड्या पण भरायच्या असतात, तर खूप सारं काम आहे। काना शाळेत गेला आहे, तर तो घरी येईपर्यंत सगळं आवडलं पाहिजे, म्हणून आज पुरण करायचं आहे आणि परड्या पण भरायच्या आहे। तर तुम्हाला दाखवते आमच्याकडची प्रथा की कसं असतं, पुरण करायचं आहे, परड्या भरायच्या आहेत। तर चला तुम्हाला दाखवते आज सगळं काय काय होतं आहे दिवसभर। तर सगळ्यात पहिली मी ते पुरण घालून घेतलं, पुरणाची डाळ लावली आणि नंतर सगळं केलं। आणि खूप घाई असल्यामुळे मी काही शूट केलेलं नाही आहे, त्यामुळं जे काही झालं ते तुमच्या पुढेच आहे। कारण की इतकं लेट झालं होतं आम्हाला, त्यामुळे पुरण लावलं, आमटी। तर आत्ताच स्वयंपाक झाला आहे, जवळपास आता 1 वाजला आहे आणि खूपच उशीर झाला। कारण की कानाचं आवरून मग सगळं खूपच गडबड झाली आणि 12 वाजेपर्यंत भरायचे असतात परड्या, पण इट्स ओके, झालं आहे आता। आई गेल्यात परड्या बोलवायला, मी इथे सगळी तयारी केली, अशी छानशी साडी घालून तयार झाली आहे। आणि खूपच पाणी प्यायलासुद्धा वेळ नाही भेटला आहे, इतकं डोकं दुखायला लागलं आहे। अजून तर पोळ्या पण बाकी आहेत, फक्त निवदाचं आवरून घेतलं आहे। तर काय काय तयारी केली तुम्हाला दाखवते आणि परड्या कशा भरायच्या तेही दाखवते। इथेही ह्या आजी आल्या होत्या परडी घेऊन, अशा आम्ही 5 परड्या भरतो, पण सगळेजण एक एक करून आल्यामुळे सगळं नाही शूट केलं मी। आणि ह्या परडीत आम्ही विडा, दक्षिणा, नैवेद्य आणि पीठ घालतो आणि त्यांच्या पाया पडून असे आम्ही परडी भरतो। तर काना पण मस्ती करत होता, त्यांनीसुद्धा आज परडीच्या पाया वगैरे पडलं। आणि ही येडाईची परडी आहे आणि काहींच्या तुळजापूरच्या परड्या असतात, तर नियमाने 5 परड्या अशा भराव्या लागतात। नंतर आम्ही देवीत निघालो नैवेद्य घेऊन, आणि हे शाळेतून आल्यानंतर आम्हाला जायचं होतं। तर इथे गेल्यावर कल्लोळात पण एक नैवेद्य टाकायचा असतो, तो मी टाकला आणि कानाला पण त्याच्यात पाय धुवायचे होते, पण तो काही वर यायचं नाव घेत नव्हता। कसं बसं त्याला वर घेतलं आणि मग देवीत पण परड्या असतात, तिथे पण पीठ टाकलं, तर काना सगळीकडे पैसे टाकत होता। तिथे खूप परड्या असतात, त्यामुळे सगळ्यात थोडं थोडं पीठ घालून घेतलं आणि 4 वाजता जेवण केलंय। किती वाजता? 4 वाजता जेवण केलंय। जेवण झालं ना, आता बसलोच होतो, तो पार्सल आलंय, पार्सल बघूयात काय आहे। हे पिअर्सचं बॉडी वॉश क्लिन्झिंग वॉटर गार्नियरचे। तर ह्याच्यात आहे हेलो लॅबचं बेबी लिक्विड क्लिन्झर, आणि मी कानाच्या बॉटल्स, टिफिन सगळं वॉश करते। हे अजिबात हार्मफुल नाही आहे, खूप छान आहे। मी कुठल्या तरी यूट्यूबवरच बघितलं होतं आणि हे मी तेव्हापासून वापरते जेव्हा काना। तर फ्लिपकार्टचा खूप छान सेल चालू आहे। या बॉटलची किंमत आहे 525 आणि मला भेटलं आहे फक्त 200 रुपयात। त्यामुळं मी असंच ज्या लागतात वस्तू त्या मागवल्या आहेत, कारण की आता रात्रीचे 11 वाजले आहेत आणि आमच्या घराला काही झोप येत नाही, कारण की दुपारी खूप सगळी झोप केली, हो ना। आणि आता आम्ही कुठं आलोय खेळायला? कुठं खेळायला आलो? आम्ही आलोय काकाच्या दवाखान्यात, तुम्हाला दवाखाना दाखवतो। हाय आमचा दवाखाना छोटासा। कोण नाही असंच बोलायचं असतं। कोण आहे? कोण आहे? हाय कर। हाय। कानाचा प्रोजेक्ट करायचा आहे, तो करू आणि मग झोपू, कारण की उद्या होणार नाहीये, कारण की उद्या दसरा आहे आणि परवा त्याचा प्रोजेक्ट द्यायचा आहे। त्यामुळे ऐका ना, ह्याच्यात काय असतं? पारा कधी असतं। दवाखाना बंद झाला की दवाखान्यात यायचं, बसायचं आणि टाइमपास करायचा। चला आता कानाचा प्रोजेक्ट करू आणि मग भेटते आणि तुम्हाला दाखवते काय प्रोजेक्ट आहे। काही नाही, साधं सिंपल आहे, पण तरी 1 तास जाईलच त्याच्यात। तर चला बघूयात। तर आता ऑलमोस्ट 1 वाजला आहे आणि आम्ही कानाचा प्रोजेक्ट करत होतो। तर हे बघा, त्याला शेप, हा सब्जेक्ट मिळाला आहे शेप करण्यासाठी, तर काहीतरी नवीन ट्राय करण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही। तर कानाला त्यात इंटरेस्ट पण आहे, तो पण करू लागलाय भरपूर काही। काना सांग, हे काय बनवलंय आपण? स्क्वेअर। हे 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 सर्कल आणि हे रेक्टँगल। हां, तर अजून पूर्ण झाला नाहीये हा प्रोजेक्ट,
आता उद्या वेळ भेटला तर हा उद्या पूर्ण करायचा आहे आणि परवा सबमिट करायचा आहे, त्यामुळे उद्या कम्प्लीटच करावं लागणार आहे. आणि असा संपला आजचा आमचा दिवस. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय कर.